बस हवा निकल गई. पैसा पैसा जो पैसा और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह. तो चलिए शुरू करते हैं. तर गाइस आपले गुड मॉर्निंग. आज खूप म्हणजे खूप लवकर झाले, वाजले आहेत 4. कारण आपण काहीतरी आज एक्साइटिंग गोष्ट करणार आहे. आणि हे बघा उठण्याची स्टाईल बघा, आमचे मेंबर उठायचे आहेत. रोहिणीचं फेवरेट गाणं आहे त्यामुळे लावले. एकदा टायमिंग दाखव किती वाजले. सॉरी मी 4 म्हणले होते पण 3 वाजले. मला माहितीच नाही की हे उठवले ना. 100 रुपये भेटले. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता. तो चलिए शुरू करते हैं. आपण रेडी झालोय आणि तिथं टाइम बघू शकताय 4:23 झाले. म्हणजे खूप लवकर जाते का, कारण ते आताचा इंस्टाग्रामचा ट्रेंड आहे ना, ते कारवी फ्लावर्स बघायला. त्यासाठी आपण लवकर जातोय. मग नंतर काय धुकं वगैरे असणार, एकदम फ्रेग्रन्स बाहेर असणार, त्यासाठी आपण खूप लवकर जातोय. ते पॉईंट आपला मिस होऊ नये म्हणून. तर व्लॉग कंटिन्यू बघा, स्टे राहा. खूप सारी मजा येणार आहे. भरपूर पॉईंट आपल्याला कव्हर करा. आज दिवसभर आपला फिरण्यातच जाणार आहे, त्यामुळं स्टे कंटिन्यू, स्टे ट्यून. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सो गाईज, जर तुम्हाला तुमची झोप पूर्ण झाली नसेल तर तुम्ही एवढी मोठी गाडी बुक करू शकता. आणि प्रत्येकाला पर्सनली सीट, जसं की हे झालं मागचं, दोन्ही झाले पर्सनली, एक एक जण आरामात झोप. आपल्याकडे पैसा बहुत आहे. येस, पैसा बहुत. 7 माणसांना एवढी मोठी पैसा, फक्त 7 माणसांसाठी पैसा, तेरा सीटर आहे. पैसा 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 जो पैसा 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 जो पैसा. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह. लोक थंडीत रेडेबल, सॉरी गरमीत रेडेबल पाहिजेत आणि आज थंडीत रेडेबल पाहिजे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? रोहिणी, ए रोहिणी, काय करते तू? आपण खाऊ घेऊ तुम्हाला खाऊ देऊ. तर गाईज वॉटर व्ह्यू, दिस इज द ब्युटी ऑफ सह्याद्री. सह्याद्रीचे हात. म्हणजे आम्ही त्याला म्हणलं बाबा कॉईल पिटवून दे. विषय असा झाला होता की आम्हाला माहित नव्हतं की आपल्याकडे कॉईल नाही, कोणी तुला असा विषय झाला होता. विचारले मग धोका रोड फक्त थोड्याच अंतरावरचा दिसतोय. रोहिणीच्या मैत्रिणी, अरे रोहिणी सरकडला, रोहिणी साईडला. बाय रोहिणी तू तिथं काय करते? तुझ्या मैत्रिणी पण साक्षी वगैरे. नाही मी नव्हतो सोबत. अख्खा दिवस आज लोणावळा फिरायचं. स्पॉट दिसल तिथं उतरायचं. पैसे व्लॉगला पैसे पडतात. युट्यूब एकतर रेस्ट्रिक्शन आणते की ही मुलगी सुंदर कोण आली व्लॉग मध्ये, म्हणून ते जास्त व्ह्यूज वगैरे आले की उगाच मग ते युट्यूब आमचं चॅनल हँग. सो आपण बघूया आता कारवी फुलांचा पूर्ण बंच वर काय असेल ते. एक्साइटेड तर खूप आहे की कारवीची फुलं ऍक्च्युली असतात कसं हे माहितीच नव्हतं. तर तेच बघायला आपण खास पुण्यावरून लोणावळ्याला आलोय. तर वॉटर बॉय कसला मोठा वॉटरफॉल आहे तुम्हाला दाखवतो. खूप मोठा वॉटरफॉल आहे. कसला मोठा वॉटरफॉल आहे बाई, कसला मोठा. नाही रे, हा छोटासाच आहे. हो का, कुठे
ओ मेरी ले सस्ती लेला सस्ती सस्ती ले मम्मी मी लोणावळा आलो. शाबाश बेटा बहुत बढ़िया मुन्ना. लपा छप्पी येणं कारवी फुल. घाबरतोयस बाळा तू? असं घाबरू नकोस आम्ही तुझे मित्रच आहोत. EFGHI JKLM NOPQR STUV WX YZ तुम्ही कहो. काय कोरेगड कुठं आहे माहिती का? तो उंच तोच तो कोरेगड वरती झेंडा पण फडकतो. काय त्यांची एनर्जी सकाळी खूप हाय लेवलची होती. आता एनर्जी बघा बघा झोप. कैसे हो गया सगळे झोपले. अमोल भाई एकदा हाय करा. तर गाईज आपण गाडीमधनं उतरलोय तर काय नाश्ता करण्यासाठी काय आमची नाश्त्याची दुसरी वार एकदा नाश्ता आम्हाला 1000 रुपयाला 4 मॅगी करून 1000 रुपयाला. दुसरी फेर आहे. दुसरी फेर आहे 160. आपण उगाच पैसा लय झाला म्हणून वाया. 160 रुपयाची मॅगी खाल्ली. आपण तर पुन्हा 15 रुपयाची मॅगी आम्ही 120 रुपये खाल्ली. 15 रुपयाची मॅगी 120 ला आणि इथं इथे कितीला आहे मॅगी 60 रुपयाला. इथे 120 ला दुप्पट होती थोडक्यात. सारखे पैसे करून नको. राहुल तर मॅगीचे भाव बघून वडापाववर आला. फायनली गाईज आपण कुठे जातोय भुशी डॅमला. सो सगळेजण तर एक्साइटेड आहेत. चेंज वगैरे केलंय आपण भुशी डॅम मध्ये काय काय एन्जॉयमेंट होतोय ते. लिहून घे त्या शिड्यांवरती बसवल्याशिवाय अजून काय होत नाही. बाबो बुशी डॅमचं तिथेच येते. ठीक आहे आपण बघू आता गेल्याशिवाय. कारण फर्स्ट टाइम जातोय रील मध्ये पाहिले पण लोणावळ्याला भरपूर वेळेस आलो पण भुशी डॅमला कधी आलोच नाही. इथं ना काय लय ढेर सारे बटरफ्लाय. बटरफ्लाय ग्रीनरी आहे. बुरशी डॅमला बुरशी आली म्हणून नाव पडलं असेल. बुरशी डॅमला बुरशी आली बुरशी. एक बटरफ्लाय का इथं बसलं इथं. ओ बटरफ्लायच्या अंगावर बटरफ्लाय. बटरफ्लाय रेशमाच्या धाग्याने तन 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 रेशमाच्या धाग्याने लाल काळ्या धाग्याने कानाटकी कशी जामी जाडीला. गाडी हात नका लावू हा लावू माझ्या साडीला. साडीला ओके डोंट टच माय साडी. ओके किती सारं ऊन आहे पण या तप्ती धूप मध्ये सुद्धा लोक एन्जॉय करतात. मैंने इस तपती धूप में अगर इस ठंडे पानी का आस्वाद लेना चाहते हो तो मॅन वर्सेस वाइल्ड में आपका स्वागत आहे. मित्रांनो जे रील मध्ये दाखवतो ना सळसळत्या धारा तसं इथं काय नाही होत. इथं गर्दी बघू शकता तुम्ही पब्लिक. मित्रांनो एवढी पब्लिक आहे. यात कशा रील काढायची आणि काय काढायचं काय कॉन्टेंट फक्त एन्जॉय करणार. काय काहीच काय झालंय आम्ही आता भुशी डॅममधनं वगैरे स्विमिंग करून आलो. तर आणि भावेश यांना रोहिणीला पाठवलं होतं कॉर्न आणायला किंवा मसाला कॉर्न आणायला. तर त्यानं पाठवून लगभग 15-20 मिनिट झालीत. आता नेमकं मी बघायला लावलं की नेमकं ते कॉर्न आणायला गेले नेमकं खातायत का बनवतायत तेच चेक करायला आलोय मी. तर नाही हुशार आहेत. मी चेक करायला आलो तुम्ही नेमकं खाताय का बनवताय का मागताय. कैरी खात होती इतक्या वेळ. तर आपण फायनली गाडी आपली पार्क केली आणि वॅक्स म्युझियम साठी निघालोय आपण. तर बघूया वॅक्स म्युझियम मध्ये तिथे कॅमेरा अलाव आहे का नाही हे माहिती नाही. बहुतेक अलाव असेल तर व्हिडिओ आपण नक्की काढू. तर गाईज आपण ह्या मॉलमध्येच म्युझियम आहे वॅक्स म्युझियम. आणि मॉलमध्ये पण भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत. तुम्ही पण व्हिजिट करू शकता तुम्हाला जर भरपूर ॲक्टिव्हिटी करायचं असेल तर किंवा चिल्ड्रन ॲक्टिव्हिटी झाल्या तर अशा ॲक्टिव्हिटी आहेत. असं मॉल राईट. तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटी करायची असेल तुम्ही व्हिजिट करू शकताय वॅक्स म्युझियमला. हॉरर हाऊस पण आहे इथं. विजिट करू. काय व्हिजिट करायचं ठीक आहे. आणि मला ते हे पण घ्यायचं ते बाहुली पेपा पिग. मी सांगू का म्युझियम कॅन्सल करा हॉरर हाऊसला ऐ. मजा येते.
तर आपण म्युझियम मध्ये एंट्री केली तर खरंच इथं हे कोण आहे ना बाबा? जवाहरलाल नेहरू जे वाव मतलब किती बारीकीने काम केलं. काम हो पुण्याचं जे काम आहे का ले पेंडिंग पडले मेट्रोचं काम तेवढं कात्रजपर्यंत झालं. कात्रज नाही स्वारगेटपर्यंत झाले आणि आम्हाला ले ताप होते कात्रजवरून स्वारगेट BMTला ले गर्दी तेवढं काम करून घ्या लवकरात हो. मला लेट म्हणले फोन आले की मेट्रोचं काम तेवढं गडकरी साहेब भेटले की सांगा तेवढं करून घ्या. हात हात फायनली आपले ड्रीम कंप्लीट झाले ते म्हणजे काय MS धोनी भेटणं MS धोनी सरांना भेटणं. पण आपण त्यांना भेटलो पण गम या गोष्टीत वाटतं की हा पुतळा तरी पण असं वाटतं खरंच MS धोनी सर जरा हाताला नमन करशील वळे 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 नुसतं Excited प्लीज आहे. प्लीज हा पुढे चला. घरची उठतील मला येते हो. आरची जरा लेच बरी जाय आरची खरीच आरची हे एक्साइटेड आहे. ओके एक्साइटेड आहे आणि आता तो हा इंटरेस्ट नॉट इंटरेस्ट सगळे एक्साइटेड आहेत. आता आल्यावर आपण रिव्ह्यू घेऊ. मागे मागे जायचं. लाईट लाव ना मूर्ख. अरे लाईट लाव ना. काय होणार लाईट लाव ना. सेन्सर आहे ना. चल ना. बाबू हॅलो बाय फक यू बाय. आता हा कुठं जाणार. मुंजा
कसं वाटलं हा डेंजर आहे मम्मीच्या डोळ्यात पाणी आले ठीक आहे एक एकटं जाऊ हे एक्साइटेड आहे ओके मी सांगू का म्युझियम कॅन्सल करा हॉरर हाऊसला मजा येते सगळे एक एकटं जाणार तुम्ही दोघे जावा बस हवा निकल दिस इज द सनसेट पॉइंट पाहू शकता तो विशाल डोंगर तर हाच आपण एंड केला व्लॉग तर कसा वाटला एकदा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचं काय ओपिनियन आणि काय चुका सुधारवल्या पाहिजे किंवा काय तुम्हाला तुमचं मत काय किंवा तुम्हाला काय कोणती गोष्ट चांगली वाटली असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका